सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रस्तावित गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता। या बंदला सर्वच गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उचगावमध्ये सकाळी मंगेश्वर मंदिर परिसरात एकत्र येत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या निषेधार्थ फेरी काढत बंदचं आवाहन केलं। ही फेरी उचगाव कमानीजवळ आल्यानंतर सरपंच मधुकर चव्हाण यांच्यासह फेरीत सहभागींनी महापालिकेच्या कारभाराचा पाढा वाचला। आम्ही आमच्या गावात ग्रामपंचायत देत असलेल्या सुविधांबद्दल समाधानी असून कोणत्याही परिस्थितीत शहरात समाविष्ट होण्याची आमची मानसिकता नसून हद्दवाढ न लादता प्राधिकरण सक्षम करून गावांचा विकास करावा अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। हद्दवाढ लादू नये अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। त्यापेक्षा प्राधिकरण सक्षम करा आणि गावांचा विकास करा अशा भावना व्यक्त केल्या। कोल्हापूरमधल्या हद्दवाढ व्हावी अशी कृती समितीची जी काही मागणी आहे त्यांनी पहिल्यांदा प्रलंबित 20-25 वर्षाचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी प्रथम सोडवावेत। प्राथमिक लोकांना जे काही गरजा आहेत रस्ते गटर पाणी वगैरे ह्याची व्यवस्था लावावी आणि त्याच्यानंतर हद्दवाढीचा विषय त्यांनी सोडवावा। आमची एकच मागणी आहे की 2017ला जे काही प्राधिकरण झालं ते आत्ताचे पालकमंत्री असतील कलेक्टर साहेब असतील 2-3 आमदार असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब ह्यांनी एकच लक्ष वेधून त्यांचं आम्ही का घेतोय की आमचं प्राधिकरण सक्षम करा, त्यामुळे आमच्या गावांचा विकास होईल, तुमचं कोल्हापूरचा विकास निधी तुमचं तुम्ही आणा आणि तुमचा तुम्ही करून घ्या। हा एक यावेळी उपसरपंच राहुल मोळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय निगडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, नामदेव वायंगडे, अरविंद शिंदे, विनायक हावळ, विनोद थोरात, सूरज पाटील, गुरुदेव माने, संदीप पाटील, दिनकर पोवार, श्रीधर कदम, शामराव यादव, दत्तात्रय यादव, संजय चौगुले, सोमनाथ साठे, धुळाप्पा वळकुंजे, अजित पाटील यांच्यासह उचगाववासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आजच्या बंदला उचगावसह प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समाविष्ट सर्वच गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।